सो आईने इथे तिथे विचारपूस केली, सर्वांनी त्याच्याविषयी चांगलंच काहीतरी सांगितलं की हा मुलगा चांगला आहे, तुमच्या मुलीला चांगलं ठेवेल. सो असं करता करता मम्मी त्याच्या थ्रू त्याच्या घरी एक दिवस त्याच्या बहिणीला भेटायला गेली. त्यांनी सांगितलं की आम्ही आता एक 2-4 दिवसात तुम्हाला उत्तर देतो. अचानक माहीत नाही याने मला FBवर माझा फोटो बघितला. त्यांनी सांगितलं की नाही, मला या मुलीला भेटायचंच आहे. 5 मे 2013 रोजी आम्ही भेटलो, एकमेकांना बघायला गेलेलो. मी तर भरपूर घाबरलेली, माझं एकतर मनही नव्हतं त्याला बघायचं आणि त्यात एकदम भरपूरच घाबरलेली, काहीतरी जास्तच. कारण का मी एक अशा व्यक्तीला भेटायला चाललेली ज्याला मी गेल्या 20 वर्षात कधीच बघितलंही नव्हतं, की त्याचं नावही मला माहीत नव्हतं. अशा व्यक्तीला मी भेटायला जात होती. जरा हिंटही नव्हती, फक्त एवढीच हिंट होती की तो त्या फॅमिलीमधला आहे, पण त्या फॅमिलीमधला कुठल्या व्यक्ती, कोण आहे, काय करतो, कुठे जातो, कसा राहतो, काहीच माहीत नव्हतं. असेच एक दिवस आम्ही 5 मे रोजी एकमेकांना भेटलो, एकमेकांशी संवाद केला आणि त्यांनी 2 दिवसाची मुदत मागितली. पण माहीत नाही त्याला काही वाटलं, त्यांनी 2 दिवस वाट न बघता 2 मिनिटात त्याच्या बहिणीला परत पाठवलं की नाही, मला ही मुलगी पसंत आहे आणि आमचं नातं बांधलं. सो एकदा असाच त्याने माझ्याजवळ तेव्हा फोनही नव्हता, FBवर अचानक मी त्याला एक दिवशी मेसेज केला, त्याने रिप्लाय दिला. तर त्याने माझ्याजवळ माझा कॉन्टॅक्ट नंबर मागितला. म्हणजे मी तर फोन यूज नाही करत आणि मी स्टुडिओमध्येच असते पूर्ण वेळ. सो त्याने हा नाही करत मला मस्का मारून मोबाईल माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आला. सो मी त्याला भेटायला मोबाईल घेण्यासाठी काटसला गेलेली त्याच्यासोबत. त्याने मला मोबाईल दिला आणि मला उशीर झाला म्हणून घरी सोडायला आला. आणि घरी आला तर एक सर्वात मोठीच गंमत झाली. ऑलरेडी मला उशीर झालेला, 9:30 पावणे 10 वाजलेले. सो मी माझ्या घराचा दरवाजा उघडला आणि माझे डॅडी एकटी घरी होते, मम्मी बाहेर कुठे गेलेली लग्नाला. सो मी घरात एंट्री केल्यावर माझे डॅडी एवढ्या जोरात ओरडले आणि अमर शूज काढत होता घरात एंट्री करण्यासाठी. तर शूज घालून पुन्हा बाहेर उभा राहिला होता हाय त्या पोझिशनमध्ये. तेव्हा तर भरपूर हसायला पण आलेलं आणि भीती पण वाटत होती की डॅडी ओरडत होते. त्या दिवशी भरपूर मजा आहे. म्हणजे मला माहीत होतं ॲक्च्युली डॅडीने त्याला बघितलंच नव्हतं कधी आणि त्याला अमर बोलवतात. त्याच्यातही हे गॉसिप्स आहेत की डॅडीने त्याचं नाव गणेश ठेवलं आहे आणि मम्मीने त्याचं नाव ठेवलं आहे अमर. सो त्याला दोन्ही नावाने ओळखतात. एवढे ओरडले, तो तर शॉकच होता. त्यांना बोलली तू घाबरतो कशाला? नाही डॅडी ओरडतात आहे ना, मग घाबरायला पाहिजेच की आपण कुठेतरी जाऊया. पण मला घरातून परमिशन देत नव्हते बिकॉज आमचं अरेंज मॅरेज होतं आणि त्यातही लोक काही बोलतील म्हणून मम्मी डॅडी पाठवायला घाबरत होते. सो हा हो नाही करत आम्ही एक सिद्धिविनायक टेम्पल आहे दादरला, तिथे जायचं ठरवलं. तिथे आम्ही गेलो दोघं एकत्र. फर्स्ट टाइम आम्ही सिद्धिविनायक टेम्पलमध्ये गेलो, तिथे पाया पडलो. तिथून फिरत बँडा स्टँडला गेलो. तिथे थोडा वेळ पावसात भिजलो, बसलो तिथे, एकमेकांशी बोललो आणि मग घरी आलो. त्यांच्या मागे तगादा लावलेला की लवकर एंगेजमेंट ठेवा. म्हणजे भरपूर मस्तीचे दिवस गेले ते. मी मिस करते त्या मेमरीजना. भरपूर मेमरीज साठवून ठेवल्यात. मला तर थोडंफार एडिटच करायचं आहे गॅपिंगमध्ये, कारण तू भरपूर काय बोलली आता. डायरेक्ट स्टुडिओमधून लवकर निघून मी त्याच्यासोबत फिरायला गेलेली. तेव्हा घरी ओरडही पडलेला, पण असं काही नंतर काय वाटलं नाही. भरपूर चांगला आहे पर्सन. म्हणजे जेव्हा मी त्याला बघायला गेलेली नाही तेव्हाच म्हणजे असं वाटलं नाही की मी एका थर्ड पर्सनला बघायला जाते. तो माझ्या मम्मीशी ज्या प्रकारे बोलत होता, ज्या प्रकारे त्याची टॉकिंग, त्याची स्पीच होती, ती मला भरपूर आवडलेली. मी त्याला कधीही बघितलं नव्हतं आणि मी एवढी घाबरली की मी त्याला बघायला पण घाबरत होती. सो त्याचे शब्द ऐकूनच म्हणजे मनाला असं वाटलं की नाही, हा पर्सनच माझ्यासाठी बेस्ट आहे. लाईफमध्ये आल्यावर की किती चांगला आहे. तो भरपूर केअर करतो माझी, कधी दुखवत नाही. मी काय बोलली की लगेच रिॲक्ट, हे करायचंच नाही, असं होऊ नाही शकत. मी नाही बोलली तरी काही रिॲक्ट नाही. तो कधी मला अडवत नाही की कोणती गोष्ट करू नको, तुझ्या मनाला जे बरोबर वाटतं तेच कर. माझी पल्लवी, मी नाण्याचं मोठं केलं, तिला फुलासारखं वाढवलं. आईला सोडून सासरी जाणार आहे ती. तिचा संसार आनंदाचा होऊ दे. माझ्या मिस्टरांची माझी तिला नम्र विनंती, सुखाचा संसार करू दे आणि तिच्या पतीला तिला बघू दे. दुःखाचा डोंगर आहे मनात.
बोलली बोलली नाही. आता लग्न होते तर आपल्या मनात काय काय इच्छा आहे ते इच्छा आईवडिलांची इच्छा अशी असते, मुली आपल्या घरी सुखी राहू दे. आईकडे कुठल्या गोष्टी सांगायच्या नाही, त्या गोष्टी आपण लपून राहायच्या. आपलं मन काबूमध्ये ठेवायला पाहिजे. आपल्या मनाच्या पण इच्छा त्या पूर्ण होतात. मन स्थिर ठेवायला पाहिजे. मिस्टरांनी बोललं तर आपण ऐकायला पाहिजे, आपण बोललं तर मिस्टरांनी ऐकायला पाहिजे. हे आईचं बोलणं आहे आणि तिच्या वडिलांचं पप्पांचं पण हेच बोलणं आहे. ते याच्या पुढे काय बोलू शकणार नाही, ते तिला सगळं कळतं. आई काय बोलेल, आई आपली मुलगी चांगल्या घरी जाऊ देईल, चांगले नांदू देईल, हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. मग आता त्याच्यासाठी काय काय आता खरेदी केलं ते सर्व पण ते कसं सांगू शकणार? का साड्या, मुलींचे कपडे असतात, साड्या आहेत, ड्रेस आहेत. अच्छा, मग आता आशीर्वाद काय देतात ते सांगा मला. आशीर्वाद म्हणजे आता मुलगी जाते आता दुसऱ्यांच्या घरी, आता काय तर आशीर्वाद पाहिजे ना तिला, म्हणजे चांगला व्हावं काय. बोलली ना आम्ही, माझं बागेतलं फूल मी त्यांच्या बागेत दिलं, ते माझ्या जावयाने सांभाळून ठेवलं पाहिजे. ही माझी मुलीला नम्र विनंती आहे आणि तिचे पप्पाकडून पण नम्र विनंती आहे. तिने तिथे चांगलं राहावं, बस. मग चुकी कोणाचं? माझं. माझं ना, माझं चुकी ना. जन्माला
त्या कायरावरीच्या आभाव जया त्यावानी अजाड्या काय सुगरवानी आम्हानी गजरमाना मोतुमायवर माये कुशीर आम्हानी गजरमाना पार्वत मायवर माये कुशीर आत्मत्या मनकाचे आत्मत्या आमना कन्यावर माये कुशीरेच्या वाणी घेऊन उभ्या गेल्या या कायरावरीच्या अभाव जया त्यावानी हरली आमच्याकडची रडू देवमाय वरमाय मोतीमाय वरमाय आतुर स्टेशनच्या आधी 5-10 मिनिटं ट्रेन थांबतात. हे बंद पडते रे काय रे आनंद घ्या पुनव्याचा भानुआ आधार सोजीन अशोकराच्या कार्या गोकंगराच्या आकोमाया वरमाय धनुमाय या वरमाय जयमाय वरमाय आदेशमाय ही आमची राधा विनाचे वर संध्या
माझ्या बागेचं फूल होतं ताई. माझ्या बागेचं फूल होतं ताई. चांगली रे माझा आशीर्वाद आहे तुला. माझी राणी. माझा एक चालणारा बाई. माझा एक चालणारा बाई. पल्लवी समोर बघ, पल्लवी काय वाई समोर बघा ना इथे. जरा 2 मिनिट दिखना नवरा दिसतोय साजरा टकमक बघते सारा नजरा दिखना नवरा दिसतोय साजरा टकमक बघते सारा नजरा डोळा भरुनी पाहूया हळदीचा रंग लावूया सयानो हळदीचा रंग लावूया दिखना नवरा दिसतोय साजरा टकमक बघते सारा नजरा डोळा भरुनी पाहूया हळदीचा रंग लावूया सयानो हळदीचा रंग लावूया बघा कसं दिसतोय गालामध्ये हसतोय रूप त्याचं न्याहाळूया ग. बघा कसं दिसतोय गालामध्ये हसतोय रूप त्याचं न्याहाळूया हळदीचा रंग लावूया सयानो हळदीचा रंग लावूया या हळदीनं निघलो उचळून अंग या हळदीचा जलंभराचा संग राजा राणी ग संसारी होतील दंग घ्या सोन्याची साधन संधी काय काय दिसतंय सपनामंदी घ्या सोन्याची साधन संधी काय काय दिसतंय सपनामंदी डोळा भरुनी पाहूया हळदीचा रंग लावूया सयानो हळदीचा रंग लावूया नवी नवी नवरी लाजरी बाबरी गौरी वाणी नाजूक सजरी नवी नवी नवरी लाजरी बाबरी गौरी वाणी नाजूक सजरी डोळा भरुनी पाहूया हळदीचा रंग लावूया सयानो हळदीचा रंग